महाबली युवा प्रतिष्ठान अशोकनगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या नवरात्र उत्सवाच्या स्टेजच्या भूमिपूजन प्रसंगी गायक अभिजित कोसंबी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले। त्याचबरोबर माजी नगरसेविका इंदुताई नागरे, धर्मवीर विक्रमभाऊ नागरे, युवा नेते सार्थक विक्रम नागरे यांच्या सहकार्यातून हा नवरात्र उत्सव परिसरातील नागरिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे। सातपूर परिसरातून विविध संस्थांचे व मंडळाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर या नवरात्र उत्सवाच्या कार्यकाळात सिनेस्टार गायक कलावंत यांची देखील हजेरी लागणार आहे। या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विक्रमभाऊ नागरे व रविभाऊ पालवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे। या नवरात्र उत्सवाच्या कार्यकाळात सर्वांची उपस्थिती व मोलाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत देखील विक्रमभाऊ नागरे यांनी व्यक्त प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे या नाशिक शहरात असा ऐतिहासिक सोहळा जो आपण म्हणतो, नाशिककरांना जे वेळ लावणारं नवरात्र उत्सव असतं, या नवरात्र उत्सवाचे आज स्टेजचं भूमिपूजन आमचे मार्गदर्शक नाशिक जिल्ह्याचे बुलंद तोफ भाजपा कामगार नेते धर्मवीर विक्रम अण्णा नागरे यांच्या उपस्थितीत, तशीच नाशिक महानगरपालिकेच्या कार्यसम्राट कर्तव्यदक्ष 24 तास जनतेसाठी हजर राहणाऱ्या नगरसेविका सन्माननीय इंदुबाई सुदाम नागरे, तसेच युवा नेतृत्व सार्थकजी नागरे यांच्या उपस्थितीत आणि सर्व आपले ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी असतील, तसेच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक इंडियन आयडल फेम अभिजित दादा कोसंबी, आज त्यांना आम्ही सकाळी फोन केला ताबडतोब, तर दादा तुम्ही आम्हाला आज महाबली युवा प्रतिष्ठानचं स्टेजचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, आपल्याला जमलं तर या। त्यांनी कुठलीही मागे पुढे न बघता 5 मिनिटात त्यांनी होकार दिला आणि ते थेट आज मुंबईवरून इथं दाखल झाले। त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। दादा आपण आलात, आपलं पण मी मनापासून आभार मानतो। व येत्या 3 ऑक्टोबर रोजी या सप्तशृंगी देवी मंदिर आपल्या सातपूर पंचक्रोशीतील पुरातन मंदिर आहे, तिथून भव्य दिव्य अशी शोभायात्रा न भूतो न भविष्यते असा उत्सव संपूर्ण सातपूर पंचक्रोशीत होतो। ती शोभायात्रा आपली सप्तशृंगी देवी मंदिर या ठिकाणी दुपारी 4 वाजता तिथून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी निघणार आहे। या यात्रे उत्सवानिमित्त तिथं सर्व नागरिकांनी, प्रभागातील नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक, युवक, तरुण, माता भगिनी या सर्वांनी त्या शोभायात्रेत सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर 10 दिवस आपल्या इथे देवीचा मोठा जागर होणार आहे। त्या निमित्त यावर्षी आम्ही महाराष्ट्राचे गायक अभिजित दादा कोसंबी यांची संपूर्ण टीम या ठिकाणी 10 दिवस असा जल्लोषात न भूतो न भविष्यते असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण हजर असतील, तसेच अजून काही महिला भगिनी असतील ते पण या शोभायात्रेत सहभागी होतील। आज सर्व स्टेज भूमिपूजनासाठी आले सन्माननीय सगळे पत्रकार बांधवांचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद करतो। आपण या ठिकाणी आलात, आम्हाला असंच आपला पाठिंबा मिळत राहो आणि तुमच्या सुखदुःखात आम्ही 24 तास अहोरात्र नागरी कुटुंब हे नागरी कुटुंब नसून हे कुटुंबवत्सल आहोत। तुम्ही आवाज द्या, तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देऊ, हे आमचं आपले महाबली युवा प्रतिष्ठान तिथे नवरात्रोत्सवाचा मोठा जल्लोष होणार आहे, मोठा कार्यक्रम होणार आहे। आपले सर्वात फेमस म्हणलं तर चालेल आपले अभिजितजी कोसंबी सर हे आज 3 ऑक्टोबरपासून आपले 9 दिवस आपल्याकडेच आहे, यांचं आपण स्वागत करतो। आणि मी सर्वांना आवाहन करतो, सर्व सातपूर लोकांना व सर्व रहिवासींना आवाहन करतो की सर्वांनी यावं, 9 दिवस पूर्ण आनंद घ्यावा। कार्यक्रमांना बऱ्याच वर्षापासून करत आहे, तर यावर्षी तर अजून उत्सवाने जे गायक आहे ते तर खूप, मला त्यांचे नाव नाही सांगता येणार, ते खूप उत्सवाने आपल्याकडे। आणि आता माझ्या जोडीला विक्रमांना तर होतेच होते, आता सार्थक नागरे पण आहे, रवी पालवे पण आहे। कवड्याची माळ पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ, धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आज आम्हावरी संकट भारी धावत येईल तरी, आज कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, ताज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला ग। स्टार न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक।